राज्याच्या राजकारणात धक्का बसवणारी ती सकाळ 28 जानेवारी 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती जवळ एक चार्टर्ड विमान अपघातग्रस्त झालं. या अपघातग्रस्त विमानामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आणखी 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला. परंतु न्यूज चॅनलच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार त्या विमान अपघातात एकूण 6 जण होते. त्यातला एक जण त्याबद्दल अधिकृतपणे माहिती कुठेच नाही. याबद्दलचं सत्य आता समोर आलेलं आहे. महाराष्ट्रातील ज्या सत्याची अपेक्षा होती ते सत्य अखेर समोर आलेलं आहे. विमान लँडिंगच्या प्रयत्नात धावपट्टी जवळच्या ओढ्यामध्ये जाऊन हे विमान कोसळले असल्याची माहिती संपूर्ण ठिकाणी आहे. कोणतीही बचाव शक्य झाली नाही. या अपघातात सर्वांना त्यांचे प्राण गमावे लागले. बघा, तपास आणि पुढील कारवाई. DGCA नागरी विमान वाहतूक महामंडळ आणि AAIB यांच्यामार्फत सखोल अशी अपघाताची चौकशी सुरू असल्याची माहिती स्वतः त्यांनी सांगितली आहे. या अपघातामध्ये काही पक्षी आणि केंद्रीय नेत्यांनी आपल्या तपासाची गती देण्यास मागणी सुद्धा केलेली आहे. म्हणजे की त्यांना तपासाची गती देण्याचे काम त्यांनी सांगितलेले आहे. बघा, त्यांच्या अंत्याचा पुढील कार्यक्रम अजित पवार यांचे राख नागपूरमध्ये अग्निदेवीच्या चतुर्भुज तरंग करून विसर्जित करण्यात आली आहे. हे लोक आणि नेते त्यांच्या मोठ्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे. बघा, आणि शोक समारोहातून त्यांच्या कार्यक्रमाचे स्मरण करण्यात आलेले आहे. अपघाताच्या कारणाचा व तपासाचा मुद्दा. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, यामध्ये काय आहे, काही नेते आणि पक्षीय नेत्यांनी विमान अपघाताच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते काही गोष्टी अस्पष्ट आणि स्पष्ट आहेत. अधिक माहिती तपासणी त्यांनी केलेली आहे. त्यांनी विमान नागरी वाहतूक आणि अपघात तपासणी यंत्रणांचीही तपास करत आहेत आणि प्राथमिक कारण कमी दृष्टी आणि हवामानाची परिस्थिती असल्याचं कारण त्यांनी समोर आणलेलं आहे. म्हणजेच की तरीही याबद्दलची अजून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. स्वतः आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की विमान अपघातात एकूण 6 जण होते. त्यातला एक जण त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. समाज आणि राजकारणातील प्रतिक्रिया. बघा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अपघाताबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलेलं आहे. चर्चा सुरू सुद्धा झालेली आहे. तसेच विमान सुरक्षा व चार्टर सेवा क्षेत्रातील काही समस्या आणि सुधारणा सूचना देण्यात येत आहेत. बघा,